आपण काय सांगणार? हा जो सगळं जे काय घडलेलं आहे, पहिली प्रतिक्रिया काय असेल? रिझल्ट आला, पराभव झाला, बघू. मी जी मागणी केली आहे व्हीव्हीपॅटची काउंटिंगची, काय सांगाल त्याबद्दल? बघू एक्सेप्ट होते का, तुम्हाला वाटते का एक्सेप्ट होईल? ती त्यांची पॉवर. आपण एकंदरीत हा सगळा रिझल्ट येते, ज्या मातब्बरांचा पराजय आहे यामध्ये, काय वाटतंय तुम्हाला ह्या सगळ्या इलेक्शनवर? न कळण्याचा पराभव. तुम्हाला काय संशय काय आहे? संशय किंवा काय आहे तो विषय, आता उपयोग काय. काँग्रेसच्या उमेदवारांनी सांगितलं हे ईव्हीएम मध्ये सेटिंग आहे. आता सगळे बोलतात, त्याच्यावर मत काय व्यक्त करायचं. बच्चू कडून सरकार जनतेतला उमेदवार पडतो, काय सांगायला याबद्दल? अरे सगळेच जनतेतले होते ना, सगळेच जनतेतले होते. पण एक कुठली अशी लाट पण नव्हती 2019ला 2014ला ज्याप्रमाणे मोदी लाट होती, त्याप्रमाणे बीजेपीला एक यश चांगलं मिळालेलं होतं. मात्र यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जनाधार हा बीजेपीच्या विरोधात असल्याचं चित्र होतं. मात्र अचानक हे सगळं, आता त्याच्यावर कॉमेंट्स करून उपयोग आहेत का? हे समजण्याच्या पलीकडे आहे, अनाकलनीय आहे. बघू आता, न्यायालयीन लढाई लढणार. बघू अजून सगळ्यांची बोलेल, काय नेमकं झालंय काय नाही, त्यानंतर ठरवू. काय नेत्यांचे फोन आले होते का याबाबत? नाही, जी कार्यकर्ते पराभव झाल्यावर कोणाचे फोन नाहीत. नाही, ते बाकी शरद पवार असेल, हे असेल, महाविकास आघाडीमधून फोन आले, काय पुढची रणनीती काय करायची? बघू ना, आता ठरवू आम्ही काय करायचं. कार्यकर्त्यांना काय नाही, धन्यवाद, आभार कार्यकर्त्यांना.